नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग पण त्यांनी खूप छान दाखवलेला आहे। काय होतं, पार्थ आणि काव्या आता एकमेकांच्या पासून वेगळे होत असतात। काव्यावरती गेस्ट रूम मध्ये जात असते आणि पार्थ तिथेच राहत असतो आणि तेव्हा त्या दोघांना खूप त्रास होत असतो आणि त्यांनी एकत्र घालवलेले प्रत्येक क्षण आता त्यांच्या नजरेसमोरून जात असतात आणि शेवटी ते जड मनाने एकमेकांच्या पासून वेगळे होतात। आणि त्यानंतर त्यांनी आता युगवरून भरपूर काही असा तमाशा इथे दाखवलेला आहे। युगला वसूने बोलल्यामुळे नंदिनी तिच्याबरोबर भांडलेली आहे आणि इकडे त्यानंतर रम्याने त्याचं जे मार्कशीट असतं ते चुरगाळून मुद्दामून स्वयंपाकघरामध्ये टाकलेलं असतं की जेणेकरून कोणाची तर नजर त्याच्यावरती पडावी आणि अखेर मात्र पार्थच्या हाती ते लागतं आणि पार्थ आता युगवरती खूप जोराने ओरडत असतो आणि त्याला जाब विचारत असतो। तर रम्याने मात्र बरोबर याचा फायदा उचलत नंदिनीवरती तो सगळा काही आरोप टाकलेला आहे की नंदिनीला या गोष्टीची सगळी काही माहिती होती आणि आता या तिघींची परत भांडणं चालू होतात। तर मित्रांनो चला आजचा एपिसोड आपण सुरुवातीपासून बघूयात। पार्थ जड मनाने काव्याच्या हातामध्ये घड्याळ बांधतो आणि आपल्या हातामधलं घड्याळ दाखवत तिला म्हणतो, माझी नाडी सुरू आहे म्हणून हे घड्याळ सुरू आहे। ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल ना त्या दिवशी समजून जा की माझी नाडी सुद्धा। असं तो बोलत असताना आता काव्या एकदमच त्याच्या तोंडावरती हात धरते आणि एकदम त्याच्या जवळ जाते आणि एकसारखी त्याच्या नजरेमध्ये बघू लागते आणि तिला त्याची खूप काळजी वाटत असते। आणि मित्रांनो आता इथे बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लावलेला आहे। मी दूर दूर जाताना एकटेच मनाशी वाटे आणि हे दोघे सुद्धा खूप भावुक झालेले असतात। तर तेव्हा आता थोड्या वेळाने काव्या त्याच्या तोंडावरचा हात बाजूला घेते आणि आपली नजर खाली घेते आणि तिच्या डोळ्यामधून सुद्धा खूप पाणी येत असतं आणि पार्थच्या डोळ्यामधून सुद्धा खूप पाणी येत असतं, पण पार्थ मात्र एकसारखाच तिच्याकडे बघत असतो। आणि आता काव्या हळूहळू तिथून बाहेरच्या दिशेने जाऊ लागते आणि परत थोडीशी थांबते आणि परत मागे वळून त्याच्याकडे बघते आणि अखेरीस परत जड पावलाने तिथून निघून जाते। तर दुसरीकडे आता वसुंधराने कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि ती त्याला म्हणत असते, मी सांगितलेली माहिती काढायला घ्या आणि कामाला लागा। मला ना त्या नंदिनीला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे आणि जमेल ना, जमलंच पाहिजे असं सांगून ती फोन ठेवून देते आणि म्हणते, सगळे फासे आता मी माझ्या बाजूने फिरवणार आहे। तर तेव्हा रम्या दारात येते आणि दारामधूनच विचारते, कसले फासे फिरवणार आहेस? तर वसु तिला म्हणते, अगं अगोदर दार बंद कर आणि मग आतमध्ये ये। तर तेव्हा रम्या दरवाजा बंद करते आणि त्याच्यासमोर जाऊन उभा राहते आणि विचारते, आता सांग कधी फिरवणार आहेस फासे आणि तुझं हे एकट्या एकट्यात काय सुरू असतं ग हल्ली? असं तिने विचारल्यानंतर वसु म्हणते, कळेल, लवकरच कळेल। तर रम्या म्हणते, कधी आणि काय कळणार आहे आई? हे बघ, तू आता हल्ली ना माझ्यापासून सुद्धा लपवाछपवी सुरू केलेली आहेस। अगं याला काय अर्थ आहे? तर वसु सांगते, लपवाछपवी करत नाहीये मी रम्या, पण काम व्हायच्या आधी ना बोबाटा करायचा नाही असं ठरवलेलं आहे मी। तर आता रम्या थोडीशी चिडते आणि म्हणते, अगं आई, म्हणजे मला सांगितल्यानंतर बोबाटा होईल असं वाटतंय का तुला? अगं तू सतत त्या माणसाशी बोलत आहेस आजकाल। अगं का बोलतेस, कशासाठी बोलतेस याचा मला अंदाज सुद्धा येऊ देत नाहीयेस तू। अगं मला सांग, हा कोण आहे माणूस? तर वसु तिला म्हणते, 2 दिवस थांब रम्या, 2 दिवस थांब, तुला ना माझा प्लॅन आणि तो माणूस कोण आहे ना ते कळेल। तर रम्या आता अजून थोडीशी चिडत्याने म्हणते, काय 2 दिवसानंतर असं काय होणार आहे आणि मला जर आत्ता सांगितलं तर जगामध्ये काय उलतापालत होणार आहे का? तर वसु तिला म्हणते, अगं रम्या किती चिडचिड करतेस, थोडा सुद्धा पेशन्स नाहीये ना तुझ्यामध्ये? तर रम्या म्हणते, नाहीये पेशन्स आई माझ्यामध्ये। अगं इथे युगसाठी काय करता येईल याचा विचार करून माझं डोकं फुटत आहे आणि इथे तुझं काहीतरी वेगळंच चालू आहे। तर वसु तिला सांगते, अगं शांत हो आणि युगच्या बाबतीत ना विचार करू नकोस, कारण त्याचा विचार तर मी आधीच केलेला आहे। तर रम्या विचारते, म्हणजे? तर वसु सांगते, उद्या निकाल लागेल। तर रम्या विचारते, अगं पण कसा? तर वसु सांगते, कारण उद्या ना घरामध्ये खूप मोठा राडा होणार आहे। तर आता या दोघींच्या मधलं बोलणं असं चालू असतं आणि इकडे आता काव्या मात्र गेस्ट रूम मध्ये पोहोचलेली असते आणि इकडे खाली पार्थ आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतो। तर आता इकडे काव्या आपल्या पर्स मधून नाईट क्रीम काढते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती अशीच नाईट क्रीम लावत असते। तर तेव्हा पार्थने ती नाईट क्रीम आपल्या हातामध्ये घेतलेली असते
आणि हे काय आहे असं विचारल्यानंतर काव्याने ती नाईट क्रीम त्याला लावायसाठी दिलेली असते आणि पार्थ मात्र आता इकडे तिच्या टेबलच्या शेजारी जाऊन उभा राहतो आणि तिच्या टेबलला हात लावून उभा असतो। तर त्यानंतर आता काव्या इकडे आपले रीडिंग स्पेक्स हातामध्ये घेते आणि त्याच्याकडे बघत असते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती पार्थला म्हणत असते मी अभ्यासामध्ये बिझी आहे माहिती आहे ना, तर मग एखाद्याने माझे रीडिंग स्पेक्स दुरुस्त केले असते तर, असं म्हणून तिची नजर त्या दुरुस्त केलेल्या रीडिंग स्पेक्सकडे गेलेली असते आणि तिला आश्चर्य वाटलेलं असतं। आणि आता इकडे पार्थला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस काव्याने त्याच्यासाठी अशी छान सजावट केलेली असते आणि त्याचे ते ट्विन वॉच असतात, त्यामधलं त्याचं फुटलेलं जे वॉच असतं ते रिपेअर करून तिथं ठेवलेलं असतं आणि एक छान असा माहोल तयार केलेला असतो। आणि त्यानंतर आता इकडे काव्यासुद्धा आणि इकडे पार्थसुद्धा बेडवरती बसतात आणि त्यांना आता एकमेकांच्या उणीव भासवू लागते आणि पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या त्याला म्हणालेली असते की आपण दोघं एकाच बेडवरती झोपूयात। तर पार्थ तिला म्हणालेला असतो आपण एकाच बेडवरती झोपू शकत नाही, कारण जर मी घोरलो ना तर तुमची झोप मोड होईल। तर तेव्हा काव्या त्याला सांगते की नाही मोडणार, कारण तुमच्या घोरण्याकडे माझे कान नसणारच आहेत, कारण माझे कान असे इकडे असणार आहेत दुसऱ्या बाजूला, मग मला तुमच्या घोरण्याचा काहीच त्रास होणार नाही। आणि नेमकं तेव्हा इकडे काव्या आता दुसऱ्या बाजूला सेम तसेच पिलो ठेवते जसे पार्थच्या खोलीमध्ये असताना बेडवरती तिने ठेवलेले असतात आणि इकडे आता पार्थ सुद्धा अगदी तसंच करतो। आणि आता इकडे काव्या आपल्या रूममध्ये AC ऑन करत असते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ थंडीने कुडकुडत असतो आणि नेमका आता इकडे पार्थ सुद्धा AC ऑन करत असतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याचा हात त्याच्या डोक्याखाली सापडलेला असतो आणि ती रात्रभर तशीच झोपी गेलेली असते। आणि त्यानंतर लगेचच इकडे काव्या घड्याळ बघते तर त्याच्यामध्ये 11:11 झाले असतात आणि तेव्हाच इकडे पार्थ सुद्धा घड्याळ बघतो आणि त्याच्या घड्याळामध्ये सुद्धा 11:11 झालेले त्याला दिसतात आणि तेव्हा हे दोघे सुद्धा डोळे बंद करतात आणि विष मागू लागतात आणि बहुतेक त्या दोघांनी एकमेकांची साथ परत एकमेकांना मिळू दे अशीच विष मागितलेली असणार आहे। आणि त्यानंतर आता पार्थ ते घड्याळ बाजूला ठेवतो आणि झोपी जातो, म्हणजे झोपायचा प्रयत्न करत असतो। तर इकडे काव्या मात्र ते घड्याळ आपल्या हातामध्येच घातलेले असते आणि ती सुद्धा झोपायचा प्रयत्न करत असते, पण तिच्या डोळ्यामधून तर पाणी येत असतं आणि अखेरीस ते दोघे सुद्धा झोपी जातात। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या छानपैकी आवरून तयार होते आणि ती अभ्यास करत बसलेली असते। इतक्यातच मित्रांनो आता तिथे नंदिनी दारामध्ये येते आणि दरवाजा वाजवून येऊ का आतमध्ये असं काव्याला विचारते। तर तेव्हा काव्या तिला अगं ये ना असं म्हणून गुड मॉर्निंग करते। तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिला गुड मॉर्निंग म्हणते आणि तिला म्हणते अगं काय किती अभ्यास करणार, अगं काल रात्री सुद्धा गेस्ट रूम मधला लाईट किती वेळ चालू होता, अगं आता सुद्धा तो अभ्यास करतेस, अगं झोपतेस वगैरे का नाही। तर तेव्हा काव्या सांगते झाली की थोडा वेळ झोप, आणि काय आहे ना अगं हा चॅप्टर ना थोडा डिफिकल्ट आहे, त्यामुळे म्हटलं की एका रात्रीतच कंप्लीट करावा। तर तेव्हा नंदिनी तिला विचारते अगं हो पण इथे या खोलीत। तर काव्या थोडीशी हळू आवाजात तिला सांगते आता हीच माझी जागा, आणि ती एकदम शांत झालेली असते। तर तेव्हा नंदिनी तिला थोडंसं त्या विचारातून बाहेर काढते। तर काव्या तिला म्हणते अगं सध्या तरी। तर नंदिनी म्हणते हरकत नाही, आणि आता तिला म्हणू लागते अगं काव्या तू अशी अभ्यास करतेस ना हे बघून मला ना आपले माहेरचे दिवस आठवले। तुला आठवते का तेव्हा सुद्धा तू अशीच अभ्यास करायचीस आणि आरुषीने जरासा आवाज केला की मग ना तिला तू ताबडतोब रूममधून बाहेर काढायचीस आणि मग ना ती माझ्या रूममध्ये येऊन झोपायची, असं ती सांगत असताना काव्या मात्र हसत असते। तर काव्या म्हणते अगं वेडी आहे ग आरू, अगं ती ना एवढा मोठ्याने फोनवरती बोलायची ना, मी तिला सांगायचे अगं बाई ही माझी रूम आहे, बाहेर जा, मला डिस्टर्ब करू नकोस, आणि किती मोठमोठ्याने बोलते ती तुला माहिती आहे ना। तर नंदिनी सांगते म्हणजे काय, अगं इतक्या मोठ्याने बोलायची ती की तिचं जे काही गॉसिप असायचं ना ते मला बसल्या जागी ऐकू यायचं, असं म्हणून त्या दोघी हसू लागतात। तर नंदिनी पुढे म्हणते अगं मला म्हणायचं आहे काय माहिती का की तुला आरुषीचा अभ्यास करताना त्रास व्हायचा म्हणून तू तिला बाहेर काढायचीस, अगं तुझी रूम तू कधी सोडली नाहीस काव्या। आणि असं तिने बोलल्यानंतर काव्याला मात्र नंदिनीचा रोग बरोबर कळतो। तर नंदिनी पुढे म्हणते अगं म्हणजे मी बघते इथे तुझी बॅग आहे, तुझे कपडे आहेत, अगं इथे काय राहायला चाललेली आहेस की काय।
तर काव्या तिला सांगते, अगं राहिला नाही तर अभ्यास करायला आलेली आहे असं म्हण. तर नंदिनी विचारते, अगं हो, पण झोपायला तर जातेस का नाहीस तुझ्या रूममध्ये? तर नंदिनीने असं विचारल्यानंतर काव्या मात्र शांतच होते. आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिचं आणि मानिनीमधलं बोलणं चालू असतं. ती मानिनीला म्हणालेली असते की मी कुठलाही गुन्हा मान्य करणार नाही. तर मानिनी तिला म्हणालेली असते की मग सिद्ध करून दाखव. तर काव्या म्हणते, दाखवेन. तर मानिनीने तिला सांगितलेलं असतं, मग तोपर्यंत ना माझ्या पार्थपासून लांब राहायचं, त्याच्या ना जवळपासही फिरकायचं नाहीस. तर आता नंदिनी तिला थोडंसं विचारातून बाहेर काढते आणि काव्याशी हाक मारते आणि तिच्याजवळ जाऊन तिला काळजीपोटी विचारते, अगं काय ग काव्या, काय झालं? तर काव्या आता तिच्याशी खोटं बोलू लागते. म्हणते, अगं ताई, काय झालं माहिती का, तिकडं आपल्या घरी ना मला डिस्टर्ब करायला होती आरुषी, आणि या घरामध्ये ना मला डिस्टर्ब करायला भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक पार्थ देशमुख आहेत. अगं काहीही फरक नाहीये ग दोघांच्या मध्ये. अगं तुला सांगू का, बायकांच्या सारखी सतत बडबड करत असतात. आणि बरं तुम्हाला वाटेल की ते झोपल्यानंतर तर रूममध्ये शांतता असेल, पण तसंही नाहीये. तुला सांगू का, ते रात्री झोपल्यानंतर रात्रभर त्यांचा घोरण्याचा रणगाडा सुरूच असतो. आणि मेन गोष्ट काय आहे माहिती का, आपल्या घरामध्ये मी आरुषीला सांगू शकायचे, तू जा रूममधून बाहेर, तुझ्या बडबडीने मला डिस्टर्ब होतंय, त्रास देऊ नकोस. पण या घरामध्ये आमच्याच रूममधून मी पार्थना कसं काय रूम बाहेर हाकलू? म्हणून मीच म्हटलं की आपणच जरा ब्रेक घेऊयात. असं ती सर्व काही बोलत असते मित्रांनो. पण इकडे नंदिनीला ते काही पटत नसतं, असं तिच्या चेहऱ्यावरून तरी आता दिसत आहे. तर नंदिनी आता तिला म्हणते, बरं ठीक आहे, हरकत नाही, निदान तू तुझ्या रूमला म्हणजे आमची रूम तरी म्हणालीस. आणि आता काव्या परत शांत होते. तर नंदिनी तिला विचारते, काव्या काय झालंय? तर तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही, काही सुद्धा नाही. तर नंदिनी तिला म्हणते, नाही नाही, तू काहीतरी कव्हरअप करायचा प्रयत्न करतेस असं मला नक्कीच वाटते. काय झालंय, कोणी काय बोललंय का तुला? का मग पार्थशी भांडण झालंय म्हणून इथं आलेली आहेस? तर तेव्हा काव्या तिला सांगते, अगं असं काहीही झालेलं नाहीये, सगळं काही अलबेल आहे, असं त्या दोघींचं बोलणं सुरू असतं. इतक्यातच मित्रांनो आता पार्थ तिथं येतो आणि म्हणतो, अरे वा, जावा जावा गप्पा मारतायत की काय? तर काव्या एकदमच उठते आणि पार्थला म्हणते, पण तुम्ही कशाला आलाय ते? तर पार्थ म्हणतो, हे म्हटलं मांजर, असं म्हणून तो आता नंदिनीकडे बघून थांबतो. तर नंदिनी हसू लागते आणि परत पार्थ म्हणतो, अहो म्हटलं तुम्ही अभ्यास करत असाल, म्हटलं गरमागरम कॉफी घेऊन यावी, हे घ्या कॉफी घ्या, असं म्हणून तो तिला कॉफी देतो. तर तेव्हा काव्या कॉफी घेते आणि त्याला म्हणते, एक कॉफी द्यायला किती बडबड करताय? आणि म्हणते, थँक्यू कॉफीसाठी. तर पार्थ म्हणतो, वेलकम. तर काव्या पुढे म्हणते, नाही मला गरजच होती कॉफीची. तर पार्थ सुद्धा म्हणतो, म्हणूनच घेऊन आलोय. तर काव्या कॉफी पिता पिता थांबते आणि त्याच्याकडे बघू लागते. तर पार्थ म्हणतो, अहो प्या प्या प्या. तर नंदिनी आता म्हणते, मी काय म्हणते, तुमचं चालू द्यात, मी येते, असं सांगून ती तिथून लगेचच निघून जाते. तर पार्थ आता लगेचच खाली बसतो आणि म्हणतो, अरे वा, तुम्ही प्या कॉफी, मी बसतो इथेच. तर तेव्हा काव्या आता लगेचच कॉफी बाजूला ठेवते आणि पार्थला म्हणते, नाही नाही, बसताय कशासाठी? लगेच पार्थ उठून उभा राहतो. तर काव्या पुढे म्हणते, म्हणजे ताई खाली गेली आहे ना, मग तुम्ही पण खालीच जा ना. अहो मी आवरून खालीच येणार आहे. तर पार्थ एकदम हळू आवाजात म्हणतो, तुम्ही अहो कॉफी पीपर्यंत मी बसतो नाही ते. तर काव्या म्हणते, नको नको प्लीज, तुम्ही जा खाली. तर पार्थ थोडासा नाराज झालेला असतो करा, पण तिला म्हणतो, ठीक आहे, मी डायनिंग टेबलवरती आहे खाली, तुम्ही लवकर या, असं म्हणून तो आता तिथून जात असतो आणि परत काव्याच्या एकदम जवळ येतो आणि तिला एकदम हळू आवाजात म्हणतो, ही सिनेमन कॉफी आहे. आणि तिच्या नजरेमध्ये एक लुक देऊन हसतो आणि मग तो तिथून निघून जातो. तर काव्याला त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं आणि काव्या मनात म्हणते, सॉरी पार्थ, किमान माझी कॉफी पिऊन होईपर्यंत तर तुम्ही इथं बसला असतात तर मला चाललं असतं, पण मग तुम्ही डायनिंग टेबलवरती पण नाही आणि आपल्या रूममध्ये पण नाही, हे जेव्हा मानिनी काकूंना कळालं असतं ना, तर मग त्या शोधत शोधत इथंपर्यंत आल्या असत्या. तुम्हाला माहिती नाहीये, पण मी त्यांना वचन दिलेलं आहे, असं तिचं मनातलं बोलणं चालू असतं. आणि आता इकडे परत डायनिंग टेबलवरती युग असतो आणि तिथे मानिनी आणि वसू सुद्धा असतात. तर आता मानिनीने युगला चहा दिलेला असतो. तर तेव्हा युग मानिनीला विचारतो, अगं आई, हा कमी साखरेचा चहा आहे ना? तर तेव्हा आता मानिनी त्याला म्हणत असते, अरे युग, उगीच आता साखरेचा विचार करू नकोस हा, मी तुला सांगते ना, डाएट वगैरे काही करू नकोस, डाएट वगैरे करून तू बारीक झालेला आहेस.
तर तेव्हा युग तिला म्हणत असतो, अगं बर ठीक आहे, नाही करणार, असं त्या दोघांच्या मधलं बोलणं इकडे चालू असतं. आणि आता वसू मात्र धावत धावत आत स्वयंपाकघरामध्ये जाते आणि तिथे रम्या अगोदरच उभी असते आणि रम्याच्या हातामध्ये युगचं ते नापास झालेलं MBA मध्ये नापास झालेलं सर्टिफिकेट असतं. आणि त्यानंतर रम्या ते मार्कशीट परत एन्व्हलपमध्ये घालते आणि त्याचा चुरगाळाच करते आणि मनात म्हणते, युगच्या मार्कशीटचा चुरगाळा करून बोळा केलेला आहे आणि आता हा बोळा ना लवकरच बॉम्बचं काम करेल, असं म्हणून ती आता तो बोळा तिथेच कचऱ्याच्या टोपलीच्या जवळ टाकते. आणि इकडे आता मानेनी ह्याला युगंधरला विचारत असते, आता तुझा काय प्लॅन आहे? तर तेव्हा युग तिला सांगत असतो, अगं नाही, मी अजून काही ठरवलेलं नाही आहे. तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते, ठरवलंस ना की मग सांगशील तू मला, तोपर्यंत ना व्यवस्थित आरामात राहा, भरपूर खा, कळलं का, असं ती सांगत असते. आणि इकडे या आतमध्ये दोघींचं काहीतरी वेगळंच चालू असतं. रम्याने जिथे तो बोळा टाकलेला असतो तिथेच ते अजून सारा भरपूर कचरा आणून टाकत असते आणि मुद्दामून तिथे सर्व काही कचरा करून ठेवते. आणि त्यानंतर तिने काहीच केलेलं नाही असं आव वगैरे आणत ती बाहेर येते. तर तेव्हा मानेनी आता वसूला विचारते, आतली सगळी कामं झाली का? तर वसू सांगते, नाही, थोडी राहिलेली आहेत. आणि मानेनी तुला एक रिक्वेस्ट करू का? म्हणजे काय आहे ना, आता पावसाळा संपून उन्हाळा सुरू झालेला आहे, खूप उकडायला लागलेला आहे ग, आणि गॅस शेजारी उभा राहिलं ना खूप घामेघूम व्हायला होतं. 2च मिनिटाचा ब्रेक घेऊ का? मी लगेचच थोडा वेळ AC समोर थांबते, ब्रेक घेते आणि परत येऊन कामाला लागते. तर मानेनी तिला ओरडते, आपल्याकडे सगळ्यांना वेळेवरती खायला लागतं माहिती आहे ना, उगाच आपलं काहीतरी, असं ती बोलत असताना आता इकडून मात्र मिथून काका येत असतो आणि बऱ्याच एपिसोड नंतर आत्ता त्यांना दाखवलेला आहे. तर तो फोनवरती बोलत येत असतो आणि म्हणत असतो, आय लाईक दिस, आणि बोलत असतो, आणि हो, मुलीला कुठल्या सुद्धा व्यापात जुंपू नकोस लगेच, अरे जरा तिला तिच्या आनंदामध्ये जगू देत, चल बाय, ठेवतो फोन, असं म्हणतो फोन ठेवतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिथं येते आणि मिथून काकांना विचारते, अरे वा मिथून काका, कोणी आणि कसली किती छान बातमी दिलेली आहे तुम्हाला? तर तेव्हा मिथून काका सांगू लागतो, माझा बालपणीचा मित्र आहे सुबोध जाधव, तर त्याची मुलगी आहे ना ती MBBSला टॉप आलेली आहे. आणि ते ऐकल्यानंतर युगला मात्र त्या गोष्टीचा त्रास होतो, कारण हा मात्र फेल झालेला असतो. तर मिथून काका म्हणतो, आय लाईक दिस, म्हटलं वा वा वा, म्हणून ना मला त्यानं फोन केला होता, म्हणून मी त्याचं अभिनंदन केलं. आणि त्यानंतर तो युगला विचारतो, अरे बाय द वे युग, तू MBBSला आहेस ना? अरे नो नो नो, इट वॉज माय मिस्टेक राईट नाव. MBA करतोयस ना तू? अरे ते परीक्षा होऊन जमाना झाला ना, रिझल्ट कधी आहे मग, असं त्यानं विचारल्यानंतर आता युग मात्र शांतच होतो. आणि आता मानेनी सुद्धा तिच्याकडे बघू लागते आणि वसू आणि रम्या एकमेकींच्याकडे बघत असतात. तर मिथून काका पुढे म्हणतो, अरे घरामध्ये खूप दिवस झालं पार्टी झाली नाही, केक कापलेला नाही, माझ्या 7-12ला केक खायला मिळालेला नाहीये, अरे लवकर सांग मला, कधी आहे रिझल्ट तुझा, असं तो विचारत असतो. पण युग मात्र शांतच असतो. तर आता मानेनी युगला थोडंसं विचारातून बाहेर काढते आणि म्हणते, काय रे युग? तर तेव्हा युग थोडंसं हसतो आणि मिथून काकाला म्हणतो, अहो काका, अजून रिझल्ट लागलेला नाहीये ना? तर मिथून काका म्हणतो, अरे पण असं कसं होईल? तर वसू सुद्धा मुद्दामून आता युगला विचारते, नक्की ना रिझल्ट लागलेला नाहीये? अरे का, नाहीतर लपवून ठेवतोयस? अरे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आजकाल ना तुझ्या वयाची मुलं लपवालपी करायला लागलीत ना, म्हणून म्हटलं, असं म्हणून ती आता त्याला बरोबर टोमणा मारते. तर तेव्हा नंदिनी रागाला येते आणि वसूला म्हणते, सगळे तुमच्यासारखे नसतात वसू आत्या, युग ना समंजस आणि सेन्सिटिव्ह मुलगा आहे आणि कशाला काय लपवेल तो, मुळात ना त्याच्याकडे लपवण्यासारखं काही नाहीच आहे. तर तेव्हा मिथून काका सुद्धा म्हणतो, नंदिनी आय ॲग्री विथ यू, आणि वसूला म्हणतो, वसुताई, आपला युग आहे ना इतर मुलांच्या सारखा नाहीये हो, त्याच्यावरती संस्कार आहेत, आई वडिलांचे संस्कार आहेत, माझे संस्कार आहेत, उगच ना आपल्यासारखं दुसऱ्याला समजू नका तुम्ही. तर तेव्हा मानेनी मिथूनला म्हणते, मिथून भाऊजी, कावीळ झालेल्या माणसाला समोरचं जग सुद्धा पिवळंच दिसतं ना, काय करणार आपण? तर नंदिनी आता रागानेच वसूला म्हणते, वसू आत्या, आज युगबद्दल बोललेला आहे, परत तुम्ही त्याच्यावरती संशय सुद्धा घ्यायचा नाही, आणि जर समजा तसंच काहीतरी लपवण्यासारखं असतं ना तर घरातल्या कोणाशी तरी त्याने शेअर केलंच असतं. तर तेव्हा आता वसू थोडीशी चिडते आणि नंदिनीला म्हणते, म्हणजे आता मी नुसतं साधं बोलायचं सुद्धा नाही का काही? अगं माझा भाचा आहे तो, मी त्याची जरा गंमत करत होते, तेही करायचं नाही का मी?
अगं मी जरा काही बोलले ना की तू लगेच मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतेस. तर तेव्हा काव्यासुद्धा तिथं आलेली असते आणि वसूला म्हणते मग असं वागायचंच कशासाठी की जग आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करेल. तर तेव्हा रम्या आता वसूच्या बाजूने बोलते, म्हणते सगळं जग नाही, फक्त ही नंदिनीच असे प्रश्न करते ज्यामुळे माझी आई अडचणीत येईल. तर काव्या तिला म्हणते कसं आहे ना रम्या, तुझी आई ना स्वतःसाठी खड्डा खणते आणि स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडते, त्यामुळे ना उगाच माझ्या नंदिनी ताईला दोष देण्याची गरज नाहीये. तर तेव्हा रम्या तिला म्हणते झालं, स्वतःच्या बहिणीची बाजू घ्यायला आलीस का लगेच? तुला प्रत्येक वेळी मध्ये नाक खुपसायचंच असतं का ग काव्या? तर तेव्हा काव्या तिला म्हणते काय प्रॉब्लेम आहे तुला, काय प्रॉब्लेम आहे? तू प्रत्येक वेळी तुझ्या आईची बाजू घ्यायला पुढं सरसावत नाहीस का? आणि हे बघ रम्या, तू माझ्या नंदिनी ताईला जेव्हा त्रास देत होतीस ना तेव्हा तुम्ही दोघींनी सुद्धा लाज लज्जा शरम सगळं काही विकलं होतं, पण आता शिक्षा भोगताना सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाहीये. तर तेव्हा वसू आता काव्यावरती ओरडते, म्हणते काव्या बास, आता वयाचा तरी मान ठेव, तू माझी लाज काढणार आहेस का? तर तेव्हा काव्या तिच्यावर जोराने ओरडते, म्हणते काढणार, एकदा नाही 100 वेळेला काढणार, कारण मला असं वाटत होतं की शिक्षा भोगल्यानंतर तरी माणूस सुधारतो, पण तुमच्याकडे ते पण दिसत नाहीये. तर रम्या तिला म्हणते अच्छा असं आहे का, म्हणजे तुझी आणि तुझ्या बहिणीची हांजी केली म्हणजे आमच्यामध्ये सुधारणा झाली असं म्हणशील का तू? हे बघ काव्या, आम्ही आमची शिक्षा ना प्रामाणिकपणाने भोगतोय. तर तेव्हा काव्या तिला म्हणते ओ प्लीज, प्रामाणिकपणा हा शब्द ना तुमच्या दोघींच्या सुद्धा तोंडामध्ये शोभत नाही. काय तर म्हणे प्रामाणिकपणाने शिक्षा भोगतोय, वाटेल ते बडबडणं बंद कर रम्या. तर इतका वेळ शांत असलेली मानिनी आता बास असं जोराने ओरडते आणि म्हणते आवाज खाली. तर तेव्हा सर्वजण शांत होतात आणि तिच्याकडे बघू लागतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता रम्याने आणि वसूने जो डाव टाकलेला असतो, जे मार्कशीट चुरगाळून टाकलेलं असतं ते आता यांना सापडलेलं असतं आणि तेव्हा ते पार्थच्या हातात असतं आणि पार्थ आता युगवरती ओरडत असतो, म्हणतो असा कसा काय नापास झालास तू, अभ्यास केला नाहीस का? तर तेव्हा आता रम्या म्हणते युगने आपल्याला सांगितलेलं नाही, तो खोटा बोलला हे तर चुकीचंच आहे, पण नंदिनीला तर सगळं माहितीच होतं ना. आणि त्यानंतर ती आता मानिनी समोर जाते आणि विचारते या घरामध्ये खोटं बोललं की त्याची शिक्षा मिळते ना, पण आज मला ना योग्य न्याय हवा आहे मामी. तर तेव्हा आता काव्या रम्यावरती ओरडते, म्हणते मोहितेंच्या मुलींच्या वरती लपवाछपवी करायचे आणि खोटे बोलायचे संस्कार नाही आहेत. तर तेव्हा रम्या आता तिच्यावरती ओरडते आणि म्हणते तुमच्या दोघींच्या संस्काराबद्दल काय बोलायचं आहे, असं ती बोलत असताना पार्थ एकदम जोराने इनफ असं ओरडतो आणि तेव्हा सर्वजणच शांत होतात. आणि असा काय तो आता या दोघींनी फार मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.